महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग कामाचे नाव मनोरवाडा रोडचे राज्यमार्ग क्रमांक 34 किलोमीटर 29,550 ते 53,800 आणि वाडा भिवंडी रोडचे राज्यमार्ग क्रमांक 35 किलोमीटर 49 ते किलोमीटर 89,700 सुधारणा करणे. तालुका भिवंडी जिल्हा घाणे. कंत्राटदाराचे नाव कार्यारंभाचा आदेश 15/10/2024. अरे बापरे, 15/10 मध्ये 1.5 वर्ष होऊन गेले. कामाची किंमत 801.68 कोटी. काम पूर्ण करण्याचा कालावधी 30 महिने. 30 महिन्यात क्लिअर करायचे. 24/10, 25/10, 1 वर्ष झाला म्हणजे 12 महिने गेले. 12 आणि ते 3, 15 महिने गेले. 15 महिने अजून बाकी. पाहूयात किती काम अजून झालंय ते. चला. नमस्कार, आपले मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. सर्वात प्रथम म्हणजे आपला कुठल्याही प्रकारचा असा मानस नव्हता की आज आपण भिवंडीवाडा रोडचा जो अपडेट आहे तो द्यावा. सर्वप्रथम म्हणजे लामजगाव ते वडपेपर्यंतचा जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आहे त्याचा अपडेट देण्याकरता मी निघालो होतो. परंतु जसे की तुम्ही बांधकाम विभागाने लावलेली ती पाटी पाहिली, तो फलक जो मी सुरुवातीला वाचला तेव्हा मला फलक दिसला आणि मग म्हटलं चला त्या व्हिडिओसोबत म्हणजे अकलवली ते वडपे जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे त्यासोबत या रस्त्याची जी दूरदशा आहे ती देखील दाखवण्याचा प्रयत्न करावा, म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे. आणि तुम्ही पाहायला सुरुवात केल्यापासूनच रस्त्याची अवस्था कशी होती ती. साधारणतः 30 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे या रस्त्याकरिता आणि त्यातले देखील 15 महिने निघून गेलेले आहेत. आणि जे काय 15 महिने आता शिल्लक आहेत त्या 15 महिन्यात हे काम किती होईल, कसे होईल ते आपण काही दिवसांनी अपडेट घेऊयात. तुम्ही पाहिलंच असेल मी सुरुवात केल्यापासून रस्ते कसे आहेत ते. काही ठिकाणी व्यवस्थित मिळतात, काही ठिकाणी फारच वाईट अशी अवस्था आहे भिवंडीवाडा रोड. आणि हा जो गाव आहे मी विसरलो या गावाचं नाव. इथे कित्येक महिने झालेत. याच्या पुढे रस्ता बहुता काही अंशतः तयार आहे, सिमेंट कॉन्क्रीट, आणि मागे देखील काही अंशतः तयार आहे. इतका जो पट्टा आहे ना, हा पट्टा काही क्लिअर करता येत नाही. खूप प्रयत्न करून देखील. पाहू शकता रस्ता किती खराब आहे ते. खूपच भयान अवस्था आहे भिवंडीवाडा रोड. प्रसिद्ध असा भिवंडीवाडा रोड वाहतूक कोंडीसाठीचा. म्हणजे तुम्ही कधी वेळेवर तुम्ही या मार्गाने प्रवास करत असाल तर वेळेवर कधीही पोहोचू शकत नाहीत. बघा, काही ठिकाणी व्यवस्थित रस्ते तुम्ही पाहतात, काही ठिकाणी तर खूपच खराब आहे. भयंकर अवस्था आहे. भिवंडीवाडा रोड त्या रस्त्याने प्रवास करताना आपल्याला जर आपल्याला माहिती असेल की 15 मिनिटाचा रस्ता आहे तर आपण 1 तास धरून चालावे. 1 तासाचा रस्ता माहिती असला आपण 2.5-3 तास धरून चालावे. सध्याची जी सद्यस्थिती आहे या रस्त्याची भिवंडीवाडा रोडची, साधारणतः मनोर ते वाडा जो 55 किलोमीटरचा मार्ग याचे कॉन्क्रिटीकरणाचे कामे सध्या सुरू आहेत. जे मनोर वाडा भिवंडी असा मार्ग आहे आणि तुम्ही सध्या रस्त्यांची अवस्था पाहू शकता. आणि या मनोरवाडा भिवंडी या 55 किलोमीटरच्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचे कामे जे आहेत त्यातला काही भाग मी तुम्हाला दाखवत आहे. धूळ मातीचं खूप जास्त प्रमाणात जे उडते, खूप भयानक लाल माती.
आणि साधारणतः इथे काही मोरींचे वगैरे काम बाकी होते, जे मी याच्या अगोदर साधारणतः महिन्या 2 महिन्यापूर्वीचे व्हिडिओ जे बनवत होतो त्यामध्ये मी दाखवले होते. आणि आता ते बहुतेक झालेले आहे मला असे दिसत आहेत, कारण ते मोठे मोठे खड्डे होते. खड्डे तर अजून सुद्धा थोडेफार आहेत. बरेचसे हालत तुम्ही पाहू शकता रस्ते कसे आहेत ते. तर मुख्य म्हणजे हा जो 55 किलोमीटरचा जो मनोरवाडा भिवंडी जो काँक्रीकरणाचं काम सुरू आहे, त्यातील साधारणतः या पावसाला पूर्वीपर्यंत 26 किलोमीटरचा जो काम आहे ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. परंतु तसे काय वाटत नाही की होऊ शकतो. तुम्ही पाहू शकते इथे किती मोठा डंपर आहे जो बंद पडलेला. रस्ते इतके भयानक आहेत आणि इतके वाईट आहेत की इथे गाड्यांची फारच बिकट अवस्था. गाड्यांना देखील जर बोलतात ना की आपण लहान असताना निबंध लिहायचो, मी वही असतो तर, मी पेन असतो तर, असा निबंध पाहिजे मी रस्ता असतो तर भिवंडी वाडा रोडचा का लिहिण्यात आलं असते. तेव्हा मी प्रवास करतो भिवंडी वाडा रोडवर. फार बेकार आहे, खूपच वाईट अवस्था. तुम्ही पाहू शकता इथे कधी. आणि असं म्हटलं होतं की काम काही अंशात पुढे आलं, कदाचित पुढचं असेल अंबाडीच्या पुढे. आपण अंबाडीच्या पुढपर्यंत प्रवास केलेला नाही आहे. बहुतांश आपण लांबचपर्यंत प्रवास केलेला आहे किंवा अकलवली इंटरसिंगपर्यंत प्रवास केलेला आहे. पण जसे आपल्याला वेळ मिळेल आपण नक्कीच पुढे अंबाडी मनोहरपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूयात. आणि अशा प्रकारे आपण जे आहेत ते बहुतेक अनगाव गावाजवळ पोचणार आहोत असे मला एक अंदाज आहे. तसे पाहता भिवंडी ते वाडा साधारणतः 1-1.5 तासाचा प्रवास आहे. परंतु रस्त्याची दुरावस्था अशी काय आहे की या 1-1.5 तासाच्या प्रवासाला कधी कधी 4-4, 5-5 तास लागतात. आणि साधारण माझ्या मते तरी मी आज 2-3 महिन्यात प्रवास केला, 2-3 महिन्यापूर्वी. आता म्हणजे रस्त्याला पाणी राहायचं, भरपूर चिखल राहायचा, ते कुठेतरी दिसत नाही आहे. म्हणजे असं तर पाहू शकता खूपच वाईट आहे. परंतु इथे जे मोरे वगैरे जे काय बांधत होते गटर नाले वगैरे ते कदाचित पुन्हा आले तिथे. आता पाहू शकता इथे तुम्ही पाणी, बाप रे बाप, ते बघा इतकी भयान अवस्था आहे भिवंडी वाडा रोड. असो आपण प्रवास केला असेल भिवंडी वाडा रोडवरनं तर कमेंट बॉक्समध्ये नमूद करावे की आपण हा प्रवास करताना आपल्याला कसे वाटले. चांगलं वाटलं असं कोणीच बोलणार आहे तरी सुद्धा कमेंट जरूर करावे. आणि खास आपले मराठी नेहमीच रस्त्यांचे वेगवेगळे अपडेट. आज दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा अपडेट द्यायला जात असताना भिवंडी वाडा रोडचा जो अपडेट आहे तो आपण लामच गावापर्यंत देणार आहोत. कारण लामच गावापासून मला पुन्हा दुसरा व्हिडिओ करणे आहे. तुम्ही आत्तापर्यंत जे काय अपडेट दिले त्या संदर्भात आपल्याला कसं वाटलं जरूर नमूद करावे. आणि आपण आता पोचलो आहोत ते कवाड फाट्याला. आपण कवाड इथे पोचलेलो आहोत. आपल्या उजव्या हाताला कवाड, डाव्या हाताला कोलिवले गाव. जून 2025 पासून या रस्त्याच्या नूतनीकरणाचे कामे सुरू आहेत. परंतु ते खूपच संत गतीने होते, त्यामुळे ते बहुतेकांना संताप आहे या मार्गाविषयी. तो बोर्ड जो पाहिला बांधकामाविषयीचा, रस्त्याच्या बांधकामाविषयीचा, तिथून आता आपण जिथे पोचलो ते काय गावाचं नाव आहे, साधारणतः 3 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे आपण. कवाड गावापर्यंत पोचलेलो आहे. आणि 3 किलोमीटरच्या प्रवासात देखील आपल्याला कुठेही चांगल्या प्रकारचे रस्ता दिसलेला नाही आहे. खालीवर खड्डे वगैरे, लाल माती, धूळ, दगड हे सर्व दिसलेलं आहे. आता अजून पुढे जाऊयात. चला पाहूया अजून किती रस्ता व्यवस्थित येते.
आपण प्रवास जेमतेम लांबच गावापर्यंत करणार आहोत, कारण आपण लांबच गावाजवळ गेलो तिथून जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे पास होते त्या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा आपल्याला व्हिडिओ करणे आहे. कारण आपले एक सबस्क्रायबर आहे, त्यांनी सांगितलं होतं की अकलोली इंटरचेंजपासून शांग्रिया रिसॉर्टपर्यंत रस्ता कसा आहे ते दाखवून दिल्ली मुंबई एक्सप्रेस सुरू आहे का ते दाखवण्यासाठी आपण लांबच गावापर्यंत प्रवास करत आहोत आणि त्यातच आपण भिवंडीवाडा रोडच्या कामाचा आढावा घेत आहोत. चला जाऊयात पुढे. या रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण देखील खूप जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे या भिवंडीवाडा रोडला मृत्यूचा सापळा देखील म्हटले जाते. बहुतांश लोकांना माहिती आहे. आणि काही अंश तुम्ही पाहू शकता कवाडपासून थोडाफार अंतर जे ते सिमेंट कॉन्क्रीटचे रस्त्याचा जे रस्ते बांधलेत ते काही अंशतः व्यवस्थित आहेत. त्यानंतर पुन्हा आहे त्याचीच अवस्था आहे. आणि आपण निघालो कवाड गावां पुढे. जसे की मी म्हटलं, या रस्त्याला मृत्यूचा सापळा देखील म्हटले जाते. कारण येथील खराब रस्त्यांमुळे येथे अनेक प्रकारच्या वाहने उलटतात, दुचाकी घसरतात आणि अशा अपघातांमुळेच कंटेनर फसतात, टँकर किंवा इतर काही चारचाकी वाहने ते फसतात, काही पलटी होतात. त्यामुळे या रस्त्याला मृत्यूचा सापळा देखील म्हटले जाते. आणि इथे कामाचा जो वेग आहे तो संत आहे, तरीसुद्धा कामे चालू असल्यामुळे जी वाहतूक आहे ही शक्यतो एकाच मार्गिकेने केली जाते आणि दुसरी जी मार्गिका असते ती बहुतांश बंद असते. एका मार्गिकेने प्रवास सुरू असतो. तुम्ही पाहू शकता रस्त्याची चालन. इथून गाडी चालवायला खूप जीवावर येते, कारण आपण गाडी घेतो, त्या गाडीला आपला घामाचा पैसा लागलेला असतो. एवढा खराब रस्त्यावरनं ती गाडी चालवताना गाडीला जितका त्रास होतो त्याहून जास्त त्रास आपल्याला होत असतो. भिवंडी वाडा रोड सध्याच्या घडीची रस्त्याची अवस्था आपल्या आजच्या या व्हिडिओत. या रस्त्याच्या कनेक्टिव्हिटी बाबत सांगायचं झालं, हा रस्ता ठाणे आणि पालघर जिल्ह्याला जोडणारा सर्वात मुख्य दुवा आहे. आणि रस्त्याची अवस्था पाहता इतकं नक्कीच आहे की या रस्त्यावर प्रवास केल्यास तुम्हाला बहुतांश वेळेस आजारांना जे आजार आहेत त्या आजारांना आपल्या सोबत घेऊन चालावं लागते. जसे पाठदुखी, कंबरदुखी. इतक्या खड्ड्यातनं आणि इतक्या खराब रस्त्यानं प्रवास करताना हे त्रास नक्कीच जाणवतात. आणि असं वाटतं हा प्रवास नसावा, इतका वाईट हा प्रवास आहे. आणि शक्यतो या रस्त्याने जेव्हा तुम्ही प्रवास कराल त्यावेळेस प्रवास करताना आपला जो वेळ लागणार आहे त्यात आपण त्याहून दुप्पट वेळ जो आहे तो आपल्या हाती ठेवून निघावे, जेणेकरून आपल्याला माहिती आहे की आपण 15 मिनिटात पोहोचणार, तर आपण 1 तास पहिलेच धरून चालावं, 1 तास धरून चालावं. काही खात्री देता येत नाही की आपण वेळेत योग्य त्या ठिकाणी पोहोचू शकतो. मी या रस्त्याचा शक्यतो वापर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात जो महिन्यातून 2 महिन्यात एखाद्या वेळेस जातो तेव्हाच वापर होतो. आणि आपण अनगाव या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. या अनगाव भिवंडीवाडा रोड. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. आपल्यासाठी आपली मराठी. खूपच भयानक अवस्था आहे भिवंडीवाडा रोडची. बापरे बाप, धुलीचे प्रमाण पाहू शकता तुम्ही, किती धूळ उडत आहे. खूपच भयानक अवस्था आहे.
भिवंडी वाडा रोड. आपण आतापर्यंत अनेक अपडेट्स पाहिलेले आहेत. रोड अपडेट, खास करून दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे, समृद्धी महामार्गाचे, आणि आज भिवंडी वाडा रोडवरून भिवंडी ते लामज या गावापर्यंत. आणि हे सर्व सांगत असताना एक अजून विषय सांगू इच्छितो की या महामार्गावर जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे हा भारताचा सर्वात लांब महामार्ग, सर्वात मोठा महामार्ग, आणि तिथे एक एक्झिट किंवा एंट्री पॉईंट देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर तो कितपत सुरू होईल किती नाही त्याची मी खात्री देऊ शकत नाही. पण हे जे मोठे मोठे कंटेनर्स तुम्ही पाहू शकता जे चालतात या मार्गाने, ते जेव्हा वाडा मार्गे येतात त्यांना नाशिकला किंवा मुंबईला जायचे असेल तर ते भिवंडीतनं जातात, वाया भिवंडी. परंतु जर काही ते एंट्री एक्झिट दिली दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर, तर वाडा मार्गे येणारी वाहतूक सरळ लामज गावावरनं एंट्री करून वाया वडपे मुंबईच्या दिशेने किंवा नाशिकच्या दिशेने जाऊ शकतात, किंवा जे मुंबईहून येतात ते वडपेहून लामज गावाला उतरून वाड्याच्या दिशेने जाऊ शकतात. जर काही हा लामज गावात एंट्री एक्झिट पॉईंट मान्य झालेला आहे आणि त्याच्या कामाला सुरुवात झाली तर त्याचा सर्वाधिक फायदा भिवंडीकरांना होईल. आणि इथे येताना खूप त्रास करावा लागला. सर्वप्रथम म्हणजे लामज हा जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आहे, या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर चढण्यासाठी रस्ता शोधायला साधारणतः मला 15 मिनिटे गेले, आणि त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे अगोदरच, तो देखील आपण पाहू शकता. खास आपल्यासाठी आपले मराठी. अशा प्रकारे आपण लामज गावाजवळ पोचलो आहोत. आणि जसे की बोललो, आपण साधारणतः 10 किलोमीटरचा प्रवास केला असेल, 8 ते 10 किलोमीटरचा भिवंडी वाडा रोडवरनं. आणि तुम्ही रस्त्याची अवस्था पाहिली असाल. तर मी जसे बोललो, मी लामज गावापर्यंतच प्रवास करणार, लामज गावापर्यंत आलेलो, कारण इथून मला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा अपडेट देणे. समोर जर दिसत आहे तुम्हाला ब्रिज, तो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा ब्रिज आहे. आणि एक 2 बोनस पॉईंट देतो. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे इथे भिवंडी वाडा रोडवर जी वाहतूक कोंडी होते भिवंडीतनं, ती होऊ नये म्हणून या ठिकाणी एक एक्झिट पॉईंट दिला जाणार आहे, असं मी म्हणजे बातमीमध्ये ऐकलेलं आहे, भिवंडी लोकल बातमीमध्ये, की भिवंडी वाडा रोडवरील जी वाहतूक आहे ती भिवंडीतनं जाता बाहेरूनच पास व्हावी आणि भिवंडीतील वाहतुकीचा त्रास कमी व्हावा म्हणून या लामज गावात एंट्री एक्झिट देणार आहेत. तर पाहूयात ते केव्हा होईल ते. अजून एक दुसरा पॉईंट, इथूनच साधारणतः 5-6 किलोमीटर अंतरावर किंवा 5 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्रातील पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य असे मंदिर देखील आहे. असो, हे 2 पॉईंट एक्स्ट्रा बोनस पॉईंट आपल्यासाठी का या भिवंडी वाडा मार्गावरचा अपडेट देण्याकरता. चला भेटूया पुढच्या वेळेस. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनेल. लाईक, share and subscribe.